काढतो काढतो. तुझी सावत्र आई सावळी होती म्हणून तुला या रंगाचा राग आहे. आई, एखादा माणूस वाईट असू शकतो पण रंग कसा काय वाईट असेल? त्या काळ्या रंगाने काय बिघडवलं आहे तुझं? आई, आम्हा सगळ्यांना सांग, तिने नेमकं काय केलं तुझ्यासोबत? नको ना, माझ्या जखमांवरच्या खपल्या नको कुरतडून काढूस तू. त्रास होतो मला. आणि आधी उचल हे सगळं. तिलोत्तमा, किती काळ तू हे सगळं ओझं मनात दडवून ठेवलंयस, पण दुःख असं दाबून ठेवलं तर त्यातनं मुक्ती कशी मिळणार? त्या दुःखाचा त्याग कर, मोकळी हो. बाबा बरोबर बोलतात आई. भूतकाळातली गोष्ट जर तू बोललीस तर तुलाच बरं वाटेल. तुला एवढं सोपं वाटतंय हे सगळं? खूप त्रास होतो मला या सगळ्या गोष्टींचा. तुला माहित नाहीये तिनं काय काय केलंय म्हणून बोलतोयस तू असं. मग सांग ना, काय केलं तिने? आमचा सगळा पैसा, अडका, सोनं, नाणं, आम्हा मुलांसाठी जमा केलेली सगळी पुंजी ती घेऊन त्या माणसाबरोबर पळून गेली. अरे देवा. माझ्या वडिलांना जेव्हा हे सत्य कळलं तेव्हा त्यांचा स्वतःवरचाच विश्वास उडाला. ते सैरभैर झाले. ज्या बाईला त्यांनी आमची आई म्हणून आमच्या घरात आणलं होतं त्या बाईने त्यांना देशोधडीला लावलं होतं. त्या क्षणी जणू त्यांना ना माझ्या गेलेल्या आईची आठवण झाली आणि तिला जाऊन भेटायची तीव्र इच्छा झाली असणार. आणि ते आम्हाला कायमचं पोरकं करून सोडून निघून गेले देवाघरी. मी पुन्हा एकदा खचून गेले. पण तसं करून चालणार नव्हतं ना. माझ्या भावंडांसाठी त्यांची जबाबदारी होती माझ्यावर, माझ्या एकटीच्या खांद्यावर. त्या दोघांसाठी मला उभारी घ्यावीच लागली. मी कशी तरी धडपडत रडत खडत स्वतःच्या पायावर उभी राहिले. कामं शोधली, वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या, पैसे कमवायला लागले, भावंडांची शिक्षण सुद्धा केली, त्यांची लग्न लावून दिली आणि त्यानंतर कुठेतरी मी श्वास घेऊ शकले. मग माझ्या आयुष्यात ना एक भला माणूस आला. माझं लग्न झालं या माणसाशी. तुमच्या बाबांनी माझी खूप काळजी घेतली आणि माझ्या भावंडांची सुद्धा. सगळी जबाबदारी आम्ही दोघांनी नंतर आमच्या खांद्यावर पेलली. आई, मला कल्पना नव्हती की तुझ्या आयुष्यात तू एवढं सहन केलं असशील. सॉरी. तुला कल्पनाच करता येणार नाही मी काय काय सहन केलंय ते. आम्हाला तिच्या रंगाचा काही प्रॉब्लेम नव्हता, तिला होता. तिला गोरी माणसं नाही आवडायची, सुंदर लोक नाही आवडायचे. तिच्या वागड्या बोलण्यावरून पावलो पावली कळायचं ना आम्हाला. माझी आई सुंदर होती, त्याचा तिला प्रॉब्लेम होता. का कोणास ठाऊक, पण कुठेतरी ना त्या बाईच्या वागण्याचा, आम्हाला त्रास देण्याचा आणि तिच्या रंगाचा मी ना मेल घालत गेले. रंग म्हणजे वाईट, त्या रंगाची सगळी माणसं वाईट. आणि तेव्हापासून मला त्या रंगाची माणसं दिसली ना की मला त्रास होतो रे. माझ्या डोक्यात तिडीक जाते. मी नाही सहन करू शकत. मला असं वाटतं सगळी अशी माणसं माझ्याशी वाईट वागणार. मी नाही विश्वास ठेवू शकत त्यांच्यावर. म्हणजे हे बरोबर नाहीये मला कळतंय, पण त्या बालमनावर काहीतरी परिणाम झाला असेल ना रे. म्हणून मी आज एवढी मोठी झाल्यानंतर सुद्धा अशी वागतेय. पण सगळीच माणसं अशी नसतात ना. आपली सावली वाईट नाही आहे ना. आपली सावली अशी नाही आहे. तिने या घराला, घरातल्या माणसांना कितीतरी वेळा संकटातून बाहेर काढले.
ह्या घरासाठी खूप केलं आहे तिने. कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी गोष्टी केलेल्या नाही तिने. हो ना, मी कुठे नाही म्हणते. आता कालच तिने मला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं. मी नाही म्हणते का, मी मान्य करते ती खूप चांगली मुलगी आहे, मला माहितीये. मी कृतज्ञ आहे, मला हे सगळं कळतंय. पण हे झालं ना, तिने हे सगळं चांगलं कृत्य केलं, पण कशावरून ती उद्या काही चूक करणार नाही? कशावरून? तू देतोस मला गॅरंटी? करतोस मला प्रॉमिस? नाही ना? मला ना स्वतःचीच कुठेतरी भीती वाटते की जर का सावली उद्या चुकली तर मी तिला नाही माफ करू शकणार आहे. हा माझा प्रॉब्लेम आहे, मला कळतंय. मी काही वाईट नाहीये, पण पण आहे ना आता माझा असा प्रॉब्लेम. तर मी आता काय करू शकते? मी नाही बदलू शकत आहे स्वतःला. लहानपणापासून ते डोक्यात, काळजावर, मनात, हृदयात सगळीकडे बिंबवलं गेलं होतं ना माझ्या. मी काय करू? ह्या रंगाच्या सगळ्या गोष्टी माझ्या घरातून बाहेर फेकून द्यायच्या, हे शेवटचं सांगते मी तुला.